तर गाईज ही व्हिडिओ आहे आमच्या 1 वर्षाच्या आठवणीची. ह्याच दिवशी आम्ही आलो होतो खारघरला. मृणालीची खूप इच्छा झाली होती फिरायला जायची आणि दुसऱ्या दिवशी आला होता प्रेम. कारण प्रेमला खायचं होतं. काय खाल्लं होतं? मोमोज खाल्ले होते, मोजिटो वगैरे पिल्लं होतं. हा म्हणजे ड्रिंक चॉकलेट ड्रिंक ते आज आम्ही खाणार आहोत. या व्हिडिओ मध्ये दिसेल सर्व काही. आणि प्रेमचा बर्थडे उद्या आहे पण आम्ही करणार नाही कारण आजोबा माझे ऑफ झालेत, त्यामुळे आम्ही बर्थडे सेलिब्रेट नाही करणार. प्लॅन केला होता, सर्व प्लॅनिंग वगैरे केली होती बर्थडेची, पण नाही करणार. प्रेम पण असं कसं ब्लॉग मध्ये बघतोय, त्याला पण आवडतात व्हिडिओ बनवायला. तर नेक्स्ट व्हिडिओ प्रेम बनवत राहणारच आहे. माझ्या पोटात होता. हा असा होता. आणि आता बघा किती मोठा झाला. बघा की मला खाऊ पाहिजे त्याला खायला पाहिजे होतं. आणि आम्हाला माहिती नव्हतं. आणि आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये जे आम्ही 1 वर्षापूर्वी जे केलं होतं ना ते सर्व क्रिएट करणार आहोत आमच्या आठवणीसाठी. खारघरला आलोय. खारघर नंतर आम्ही कुठे जाणार आहोत ते आपलं नेक्स्ट दाखवू आम्ही तुम्हाला. हा आम्हाला दुःख आहे की यांचे आजोबा पण ऑफ झालेत आणि प्रेमचा बर्थडे ऑल्सो कॅन्सल झाला. कारण आम्ही खूप एक्साइटेड होतो कारण आम्ही प्लॅनिंग अशा केल्या होत्या ना, खूप भारी प्लॅनिंग केलं होतं. आता आम्ही ते करू का नाही करू ते माहिती नाहीये, बट खूप स्वप्न रंगवली होती. काही लोक खुश पण झालेत की कॅन्सल झालंय, काही लोक दुखी झालेत. जाऊ दे जे असतं ते. पण आम्ही ही व्हिडिओ आमच्यासाठी करतोय की कारण का आम्ही पण पहिल्यांदा आई वडील बनलोय आणि आमचे पण काहीतरी स्वप्न होते म्हणून ही व्हिडिओ बनवतोय. आणि कोणाला वाटत असेल की आजोबा गेले आहेत आणि व्हिडिओ बनवते, वाटू दे, काही फरक नाही पडत. कारण का ते आमच्या आनंदात दुखी होतात ना, तसं आमच्या दुःखात तुम्ही आनंदी व्हा, काय फरक नाही पडत. चला आता आपण जाऊया बाहेरला काहीतरी खायला. नाही काहीतरी नाही, मग तेच जे आपण खाल्लं होतं ना लास्ट टाइम तेच खायचं. आणि सर्व सायकल तोच करणार होता आम्ही 24 तास. जस प्रेमचा जन्म जेव्हा झाला नेक्स्ट डेला ते त्या काय काय केलं होतं सर्व रिक्रिएट करणार. बघा आमचं प्रेम असाच उतावला झाला होता की मला यायचंय मम्मा, मला यायचंय बाहेर, तू लवकर खाऊन घे. आणि प्रेमने कुठली गोष्ट मला खाऊन नव्हती दिली ना ते पण सांगितलं. चल प्रेम तर आता तुम्ही जी व्हिडिओ मध्ये ज्या गोष्टी बघितल्यात त्याच गोष्टी आम्ही लास्ट टाइम खाल्ल्या होत्या आणि सेम गोष्टी आम्ही रिपीट केल्या आहेत, काही नवीन नाहीये. आणि प्रेमनी पण आम्हाला खाऊन दिलीये ती गोष्ट. नाहीतर तो कधीच आम्हाला दोघांना एकत्र खाऊन देत नाही. नाहीतर मी तरी खाते नाहीतर हे तरी खातात. म्हणजे रिक्रिएशन त्याला पण समजतं आय थिंक. आणि ही बॉटल त्यांनी चूज केलेली तर तो तोंडात घेऊ शकतो. चला आता आपण जाऊया आमच्या दुसऱ्या पॉइंट वरती. हा सो आम्ही आता आमच्या नेक्स्ट लोकेशन साठी आलोय. आम्ही आता तुम्हाला दाखवू त्या टाइमाला आम्ही काय केलं होतं. हेच बाकीचे खाऊन पिऊन झाल्यानंतर काय गोष्टी केल्या होत्या आणि त्यात मला काय झालं होतं ते पण सांगणार. आणि हा बघा हा माणूस तेव्हा माझ्या टमी मध्ये होता आणि आता बाहेर आणि एवढी मस्ती डिंगचिका करतोय. कसे करते नाही, खूप मस्ती करतो हा पोरगा. शांत वाटतो पण खूप मस्ती करतो. मस्ती खोर आहे माझं विटू. पप्पा प्रेम प्रेम काय. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. आता मी नवखारवरून इकडे आलीये. म्हणजे नवखारवरून आम्ही खारघरला खाण्यासाठी गेलो. त्या टायमाला मी पडघ्याला होती
पडघ्यावरून खायला गेली होती. आणि माझे काका आहेत, त्याही माझ्यासाठी मला कवट आवडतात. कवट म्हणजे एक असं चिंचेसारखा फळ असतो, तो आणला होता. म्हणजे मला आवडतं म्हणून फुट्यानं भेटला होता, ते आणलं होतं माझ्यासाठी. पण ते त्या टाइमला मला खाता नाही आलं. आता मी ट्राय करेन, मला भेटलं तर मी खाईन ते. मी नेक्स्ट लोकेशनला आलेलो आहोत, पण प्रेम काय यायला मागत नाही. चल 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 ना बच्चू. नाही, प्रेमला यायचंच नाही. तो बोलतो मी ड्रायव्हिंग करतोय. डू नॉट डिस्टर्ब. चल. सो अशा प्रकारे आम्ही प्रेमचे काही मेमरी रिकॉल करतोय. तेव्हा तो माझ्या टम्मीमध्ये होता. कसं वाटतंय प्रेमचे पप्पा? भारी वाटतंय. आम्हाला दोघांना 1 वर्ष झाला पॅरेंट्स बनून. म्हणजे उद्या होईल. पप्पा प्रेम तर खूपच आहे. सो ही ती प्लेस आहे जिथे आम्ही खारघर नंतर आलो होतो. आणि इथे स्टोरी काय आहे ती मी पुढे जाऊन सांगते. तिथे जाऊन कुठून गेलो होतो आपण सांगा. नाही, तुम्ही तिकडून बोलले. आपण तिकडून नाही, इकडून गेलो होतो. प्रेमसाठी गेलो होतो, प्रेमसाठी. सो हे सर्व प्रेमसाठी चाललंय, कारण आमचं प्रेम उद्या येणार आहे. आज नाहीये प्रेम. आज नाहीये, आज छबीमध्ये आहे प्रेम. उद्या येणार आहे. इथे काय कसं मेमरी रिकॉल करून बरे वाटते. असं वाटतंय परत येत ना त्या स्टेजमध्ये होत असं वाटते. हा प्रेमला तर नंतर समजेल ती व्हिडिओ. माझा बेटू 1 इयरचा बेटू आहे माझा. याच्यासाठीच हेच पापा ऐकायला. पहिला पापा बोलतोय तो, मम्मा नाही बोलत. हा, मी त्रास सहन केला आणि पापा बोलतोय. हा, वर्ष झालं तरी पापा बोलतोय. हा, पापा फेवरेट आहेत ना. मम्मा मारते ना. मम्मा काय, मम्माच बघते ना तुला एरिया, तरी मम्मा नाही बोलला अजून. सो आम्ही अशीच चालत होतो. हा तेव्हा माझ्या जवळच होता आणि मी अशीच खूप फास्ट चालत होती. आणि फास्ट चालताना मला त्रास झाला होता. कसला त्रास तो पुढे जाऊन सांगू आपण. सध्या नको. तो अशीच मी चालत होती आणि मला त्रास कसं झालं सांगते. मी इथे येऊन हीच प्लेस इथे बसली होती आणि माझ्या पोटात दुखत होता. कारण का ह्याला यायचं होतं म्हणून. प्रेम किक मारत होता. किक फॉल्स पेन बोलतात ना, ते झाले होते मला. हे अजून कोणाला सांगितलं नाही आम्ही, फर्स्ट टाइम सांगतोय. आणि नंतर मग आता हा राहत नाहीये, असंच राहत नव्हता. खूप दुखत होता, असंच राहत नव्हता. मग आम्ही काय केलं, इथून थोडं एक चक्कर मारला आणि गेलो. आणि नेक्स्ट कुठे गेलो ना ते पण सांगू, ते कंटिन्यू करूया. कोण आवडते, मम्मा का पप्पा? कोण? मम्मा. कोण मम्मा? प्रेम, तुला लास्ट थोडीशी वर्ष होईल तुला आता, आणि अजून पप्पाच. मम्मा नाही, मम्मा नाही. हा, 24 आवर्स कोण असतो तुझ्या सोबत? शाणा, लाज लज्जा नाही या मुलाला. हा, लाज लज्जा नाही हो कसा. हा, 24 आवर्स मम्मा असते आणि आवडते कोण? पप्पा.
हो मग पप्पा घराच्या बाहेर आणि लॅपटॉप मध्ये बसलेले असतात आमचे पप्पा. लॅपटॉप मध्ये नाही बसले मग कुठे बसता तुम्ही? मी चटईवर बसतो. हो का? लॅपटॉप मध्ये बसले असं तरी पप्पा बोलतात तुला, मम्मा नाही आवडत. हा मम्मा कधी कारण बोलशील? पप्पा थोडासा टाइम देतात पण क्वालिटी टाइम स्पेंड करतात. मग मी 24 आवर्स देते, माझे 24 आवर्स. आवर्स नॉट मॅटर, क्वालिटी टाइम मॅटर. असं असतं, ज्यांना व्हॅल्यू नसते ना त्यांचं असंच असतं, क्वालिटी टाइम. काय रे प्रेम, तुला व्हॅल्यू नाही ना? हा प्रेम, प्रेम तुला व्हॅल्यू नाही ना? हा मम्मा एवढा टाइम देते तरी मम्मा नाही, ओनली पप्पा पप्पा. हा पप्पाच बॉय की नाही. हा डॅडीज बॉय तो. तर मी आता सध्या खूपच सॅड आहे का? कारण मी प्रेमच्या बड्डेची खूप प्लॅनिंग केली होती हा. पण अनफॉर्च्युनेटली आजोबा ऑफ झाल्यामुळे सर्व प्लॅनिंगवरती पाणी पिसळलं पसरलं. त्यामुळे आणि आम्ही अशी प्लॅनिंग या करते ना, टायमाला आम्ही कुठं असू शकतो ते आम्ही आता इमॅजिन करतो. प्लॅनिंग केलं होतं की कुठं काय कुठे असणार असलं होतं, असतं. त्या टायमाला काय करणार होतो. आणि आम्ही अशी प्लॅनिंग केली होती ना की ती आय थिंक कोणी केली नाहीये, भारी होती, भारी. कोणीच नाही केली ना, आय थिंक कोणीच नाही केली. आम्ही अशी हटके प्लॅनिंग केली होती. बट ठीक आहे, नंतर बड्डे येणारच आहे. बट एक आम्हाला कसं होतं, हा पहिला बड्डे आमचं पण फर्स्ट इयर आहे ॲज अ पॅरेंट्स, सो आम्हाला थोडं एक्सायटेड अजून जास्त होतो. पण ठीक आहे, आम्ही नंतर करू. आम्ही तर युनिकच बड्डे करणार प्रेमचे. हो. हा प्रेम, काय प्रेम 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 इन ॲडव्हान्स हॅपी बर्थडे. Happy birthday. हॅपी बर्थडे बेटू. केक आहे जो जैतिकच्या चॉईसचा आहे. मला तर बिलकुल आवडत नाही, बिलकुल आवडत नाही मला हा केक. हे बघ, हा असा जैतिक शांत दिसतो पण जैतिकला राग खूप येतो. बघ कसं बघतोय प्रेम कसं बघतोय. तर दिसला प्रेम नाव लिहिलंय. प्रेमच्या बर्थडेचा पहिला केक मामा मामीकडून. ए खरा बर्थडेचा खरा केक. खरा बर्थडेचा खरा केक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. असा फोटो काढ. हा येतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. प्रेमला केक कटिंग खूप आवडते. एक्साइटेड बेटू, एक्साइटेड. ट्रेंड आहे तो. डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रेम, हॅपी बर्थडे टू यू. जयतिक जा तू पण, हृदय पण येईल ना मग. उभा घे. सो आता लास्ट आहे, आजचं लास्ट आहे. 24 तासाचं प्रेमचं बर्थचं लास्ट आहे की आता काय केलं होतं आम्ही बघू. आता त्या मुवमेंटला ओपन असेल का नाही, कारण का अचानक त्याच्या मामा मामीने येऊन त्याचा बर्थडे इन ॲडव्हान्स सेलिब्रेट केलेला आहे. सो आम्हाला टाइम झाले थोडासा, पण ठीक आहे. हे आमच्या पार्टमध्ये नव्हतं पण झालं, इन्सिडेंटली झालं. आणि त्यांची इच्छा होती, आम्ही करून दिलं. कारण का आम्हाला आमचा मूड ऑफ झालाय पण त्यांची हाऊस आहे ना, मग बरं ठीक आहे जाऊ द्या. मग आमचं आता बघू, तिथे जिथे आम्ही आता जाणार आहोत तिथे आहे का बघूया. नसेल तर तरी आम्ही सांगू तिथे आम्ही काय केलं, कुठे गेलो होतो. आणि माझा नवरा बिचारा हसत नाहीये. जबरदस्ती हसलेत कारण का त्यांना पण थोडं रिकॉल झालंय की आम्ही काय काय प्लॅनिंग केलं होतं, आता आम्ही काय करणार होतो. कारण का आम्ही 12 नंतर काहीतरी करणार होतो आता, बरोबर ना. मूड ऑफ झालाय. ठीक आहे, राहू द्या. होतं ऐसी छोटी छोटी बातें से ही खुशियां ज्यादा ज्यादा बढ़ती है, बरोबर. हो हो.
सो आम्ही लास्ट आमच्या लोकेशनला आलोय. तो आहे काय येवले अमृततुल्य. आणि हा आमचा लास्ट लोकेशन होता रात्रीचं. ही लास्ट चाय तेव्हा मी बोलून गेली होती लास्ट चाय असेल. आणि इन्सिडेंटली ते खरं झालं. नेक्स्ट डेला माझा डिलेवरी डे होता. सो आता आम्ही ते करणार आहोत, चाय पिणार आहोत. आणि ह्याला झालंय पप्पा 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 फेवरेट माझे पप्पा. नुसतं पप्पाच बॉय, डॅडीच बॉय. मोमेंटला मी बोलली होती माझी शेवटची चाय. सो हे खरं झालं. नेक्स्ट डेला प्रेम आला. सो आता मी प्रेमसोबत चाय पितोय. आय थिंक मी मम्मीला का दादाला कोणातरी बोलली होती माझं मे बी शेवटचं येवलेचं ते असणार. आणि ते खरं झालं. हो. आणि याला याला आता जयतिक दादा दिसतो. जयतिक दादा हे नको दे नको त्याला नको नको चहा गोठा लावायचा नको त्याला तुझा एक सिप मार. आणि येवले मी एवढी प्यायची. हा एक सिक्रेट आहे. मी प्रेग्नेन्सीमध्ये एवढा येवले पिलाय. आणि एक चायनीज भेल खूप खाली आहे. मला ती क्रेविंग बोलू शकतो. ती डोहाळी लागली होती येवले चायचे आणि चायनीज वेलचे. प्रेम तू पिणार मग चहा? हो माझा. आणि माझं मी कधीच चाय पिला नाही एवढं प्रेग्नेन्सीमध्ये पिला. आता पण मी एवढी चाय पित नाही. पण खूप प्रेग्नेन्सीमध्ये पिला. म्हणजे प्रेमनी पिला. सो आजच्यासाठी एवढंच. आम्ही हेच केलं होतं आदल्या दिवशी. सो हा पार्ट 1 असेल मे बी. आणि आजच्यासाठी एवढंच. आता उद्या बघू काय. कारण का आमचा मूड थोडासा ऑफ आहे. कारण का जसं प्रेमचं बर्थडेचं टायमिंग येत चाललंय ना मूड ऑफ होत चाललंय. कारण का खूप असे स्वप्न सजवली होती, रंगवली होती असे होते. पण ते असं तुटलेत. पण ठीक आहे उद्याचं बघूया. मग उद्याचं जर काय असेल काहीतरी करू आम्ही उद्याचं. म्हणजे सेलिब्रेशन नाही करू बट आम्ही आमचं मोमेंट्स जे 1 year आधी होते ना ते शेअर तर जरूर करणार. सो आता प्रेम पण कंटाळलेला आहे. त्याला पण झोप आलेली आहे. सो आतासाठी बाय बाय.